आज एक खुशी और मांग लूं, आज एक दुआ और मांग लूं, आज एक आंसू और पी लूं, आज एक जिंदगी और जी लूं, आज एक सपना और देख लूं, क्या पता कल हो ना हो. हे शब्द आहेत एका वहीतले, वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी लिहिलेले गौरी पाटीलच्या डायरीतले. मला असं वाटतं की जगण्याचं हे तत्वज्ञान गौरीने प्रत्यक्ष आचरणात आणलंच होतं. ते 2 क्षण सुद्धा हे पुस्तक गौरीची आई रश्मी पाटील यांच्यामुळेच आपल्यासमोर येत आहे. पुस्तक निर्मितीचा हा प्रवास त्यांच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. या पुस्तकाबद्दलच्या आपल्या भावना त्यांनी व्यक्त कराव्यात अशी विनंती करते. रश्मी पाटील. नमस्कार. सुरुवात कृतज्ञतेने करते. इथं उपस्थित असणारी प्रत्येक व्यक्ती, गौरी, मी, पाटील आणि वालावलकर कुटुंबासाठी कुटुंबाच्या प्रेमापोटी आलेली आहे. तुम्ही सर्वजण आम्हाला खूप महत्वाचे आहात, कारण हा सर्व प्रवास आहे हा तुमच्यातल्या प्रत्येकाच्या साक्षीने झालाय. इथं उपस्थित असणारी जवळजवळ 90% लोक ह्या सगळ्या प्रवासात माझ्या बरोबर होते. नावं घेणं खूप अवघड आहे, तरी घरची मंडळी तर आहेतच. प्रामुख्याने या पुस्तकाच्या बाबतीत बोलायला मी उभी आहे. तर हे पुस्तक माझ्यामुळे नाही झालेलं. ह्या पुस्तकाच्या पाठी बरीच जण आहेत. स्पेसिफिकली आनंद दादा, निलिमा, प्रदीप, तुमच्याशिवाय आजचा प्रवास निव्वळ अशक्य. काय मजा असते बघा की आनंददादांची आणि माझी ओळख रोटरी मधली आहे. आम्ही रोटरीतले सहकारी. मी रोटरी 2009 मध्ये जॉईन केलं ते फक्त इथं गौरीच्या आठवणी नाहीत आणि वेगळी आयुष्याची सुरुवात करायची म्हणून मी रोटरी जॉईन केलं. आणि तिकडेच आनंददादा भेटले आणि आज इथं उपस्थित असलेल्या माझ्या रोटरीतली सगळी मंडळी मला तिथे भेटली की त्या पुढच्या ह्या 8 वर्षाचा जो काही माझा काळ होता त्याच्यात माझ्या बरोबर माझ्या पाठीशी सर्वार्थाने ही मंडळी सगळी रोटरी. माझ्या रोटरीसाठी एकदा जोरदार टाळ्या. आज हे गौरीचं पुस्तक प्रकाशित होत आहे. तुम्हा सर्वांचे ऋण माझ्यावरती कायमचे. आज बोलायचंय, खूप बोलायचंय, अवघड आहे पण तरीही बोलायचंय. कधी कधी रेफरन्स तुम्हाला लागणार नाही, कधी कधी ते इलॉजिकल वाटेल, कधी कधी पुनरावृत्ती होईल, पण प्लीज बेअर विथ मी असं म्हणणार नाही, कारण गेले कित्येक वर्ष तुम्ही असेच माझ्याबरोबर आहात. त्यामुळे पुन्हा हे सांगणं उचित वाटत नाही. हा पुस्तकाचा प्रवास जरी गेल्या 2 महिन्यातला असला तरी ह्याची रुजुवात ही गेल्या 8 वर्षातली आहे. ज्या दिवशी मला हे सगळं वैभव हाती लागलं त्यानंतर बरेच महिने, कदाचित वर्ष मला हे पचनी पडायला लागलं, स्वीकारायला लागलं. गौरीच्या कौतुकाबरोबरच आपण इतके मठ्ठ कसे? आई म्हणजे का आपल्याला ही गोष्ट लक्षात आली नाही? एवढं हे वैभव माझ्या पदरात होतं हे मला तेव्हा का नाही कळलं? आई म्हणून पराजयाला सामोरं जात असतानाच कुठेतरी ह्याचं डॉक्युमेंटेशन होऊन जाहीरपणे हे काय जे काय आहे ते बोलून टाकून अंशतः मुक्त व्हावं हा इनिशियल थॉट होता. त्याच्यातच गेल्या वर्षी तिच्या वाढदिवसाला 14 ऑक्टोबरला तिचे दोन्ही मामा, योगेश मामा आणि विश्वास मामा, त्यांच्या पुण्यातल्या घरी मामा आणि मामी सगळे म्हणून बसलेले होते गच्चीवर. आणि मी योगेशला फोन केला. योगेशला म्हटलं, अरे गौरीची आठवण काढा रे. तर मला म्हणाला, मी आठवण काढायला विसरलोय कुठे. म्हटलं तसं नाही, कांचन, मधुरा यांना गौरी कळली पाहिजे. तो म्हणाला, अशी अपेक्षा करू नकोस. त्यांना का गौरी कळेल? काय अटॅचमेंट असेल? आपलं आपल्यापुरतं. म्हटलं काहीतरी चुकतंय. आपली लेक असामान्य होती हे नंतर कळलं, पण आत्ता सुद्धा हे घरातही कळलं नाही. तर काय म्हणजे नाही पटलं. मला बऱ्याच वेळेला शब्द सापडत नाहीये, तर समजावून घ्या. बऱ्याच जणांना भेटले होते हे सगळं घेऊन, पण दिशा सापडत नव्हती. कसं काय करायचं हे कळत नव्हतं. अनेक जणांनी म्हटलं हे खूप छोटं आहे, होणार नाही, तुझ्या पुरतं ठेव वगैरे वगैरे. पण हे असंच सगळं होत राहिलं. आणि एके दिवशी आनंददादा मला सांगते झाले की अगं मला निवृत्त व्हायच्यात, आपण गौरीचं पुस्तक करूया.
निलिमा प्रदीप त्या क्षणी उभे राहिले आणि आजचा हा दिवस आपण अनुभवतोय. 2-3 गोष्टी या पुस्तकाच्या संदर्भात, 2-3 नाही, ह्याच्यातलं प्रत्येक पान, प्रत्येक वाक्य आणि बिटवीन द लाईन्स ही माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत, असणार आहेत, खूप मोठी वाटतात. पण अगदी म्हणजे एक सारांश घ्यायचं झालं तर 2-3 गोष्टी वानगी दाखल सांगते. गौरी म्हणते, आई बाबा आपल्या नात्यात चुकतात व ते आपली चूक कबूल का करत नाहीत. मुलांची माफी मागून त्यांच्या पुढ्यात बसून मनसोक्त रडल्याने त्यांचे आई पण व बाबा पण कमी होतं का? ते कशाला घाबरतात? गौरी, घाबरणं वगैरे दूरच ग, पण मुळात आपण चुकतोय हे सुद्धा बऱ्याच वेळेला आम्हाला पालकांना कळत नाही, निदान मला तरी कळलं नाही. शोभाताई, तुमच्या स्पीड पोस्टने माझ्यावर अनंत उपकार करून ठेवले. आज थोडेसे कन्सेप्ट क्लिअर करून ती गेली. जेव्हा आता या पुस्तकाच्या संदर्भात, ह्या पुस्तका माझ्या आता इथे उपस्थित असलेल्या किंवा बऱ्याच मित्रमैत्रिणींना जेव्हा शोभाताईंचं त्याच्यावरचं भाष्य वाचतात तेव्हा शोभाताईच का? कारण मराठी तुम्ही असलात तरी आम्हा मराठी लोकांना तुम्ही थोड्या दूरच्या आहात, तर शोभाताई का आणि शोभाताईंपर्यंत कसे गेलात वगैरे वगैरे प्रश्न होते. माझ्यापुरतं सांगते की ज्या वेळेला हे सगळं स्पीड पोस्ट, तुम्ही आता त्याच्यातला लेख वाचला तर कळेल, स्पीड पोस्ट वाचल्यानंतर तिला बरेचसे कन्सेप्ट क्लिअर झाले आणि ती त्याच्यात शेवटी म्हणते की मी थँक्यू म्हणणार नाही, पण माझ्या आई वडिलांना माझे शतकोटी प्रणाम. हे वाक्य माझ्यासाठी खूप 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 महत्वाचं होतं आणि त्या क्षणापासून शोभाताई हे कदाचित म्हणजे अतिशयोक्ती होईल काय होईल, पण माझ्या देवघरातलं एक स्थान माझ्यापुरतं झालं होतं की शोभाडे, कारण यामुळे आज हे मी वाचले. मी शोभाताईंना ते पहिल्यांदा एकदा पाठवलं होतं कोणाच्या तरी मित्रमैत्रिणींच्या तर्फे आणि शोभाताईंचा मला फोन आला होता सांगून त्यांचं वाक्य होतं की अरे मी हिला अगोदर का नाही भेटले, आणि त्यानंतर हे पुढे काहीच झालं नाही. पुन्हा एकदा मी कधीतरी भेटायचा प्रयत्न केला, त्यावेळी तो सफल झाला नाही. यावेळेला प्रदीपमुळे तो सफल झाला, त्यांना भेटले, त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि त्यावेळेला सुद्धा त्यांचं वाक्य तेच होतं की हिला मी अगोदर का नाही भेटले. सो हे पुस्तक करायचं असेल तर शोभाताईंशी म्हणजे मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं. त्या मला फॉरवर्ड देतील नाही देतील, बोलतील न बोलतील मला माहिती नव्हतं, पण एकदा त्या बाईपर्यंत मला पोहोचायचंच होतं आणि ते शक्य झालं. गौरी, आज जाहीरपणे मी म्हणते मी चुकले, तुला समजून घेण्याला मी कमी पडले असे म्हणून मी थोडं अंशतः त्यातून मुक्त व्हायचा प्रयत्न करते. बराचसा अहंभाव होता मला, खूप सोचते, खूप पेलते ह्याचा. त्या दरम्यान तो काळ कसोटीचा खराच. आम्हा तिन्ही भावंडांचा व्यवसाय बंद पडणं, गौरीचं आजारपण चालू होणं, अवघ्या 4 दिवसांच्या आजारपणाने माझे बाबा अचानक निघून जाणं, विश्वासच्या व्यक्तिगत आयुष्यातले बरेचसे प्रश्नचिन्ह आणि असं बरंच काही. त्यामुळे बापरे, हे सगळं कसं पेलायचं एक मोठी मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आई म्हणून, आणि कुठेतरी तो अहंभाव होताच की फार करतोय काही आपण. आणि ह्या पार्श्वभूमीवर ही मला डायरी हातात पडली आणि कोणीतरी असं सटासट श्रीमुखात भडकावावी असं फील आलं. माझं लुटूपुटूचं लढणं आणि खरी लढाई अशी लख्ख डोळ्यासमोर उभी राहिली. आई असून आपण इतकं मशगूल असतो, आपल्यात असू शकतो, होते खरं. गौरी, आज चूक कबूल केल्याने तुला फरक पडत नाही, पण कुणातरी पालकाला इन्क्लुडिंग मी, आम्ही नेमकं मुलांना काय हवंय याची उपरती झाली तरी अंशतः का होईना या पुस्तकाचे प्रयोजन कामी आले असं मला वाटेल. तू आता मला क्षमा करायचा प्रश्नच नाही, ते तू अगोदरच करून मोकळी झालीस. दुसरा उद्देश, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अतिशय छोट्या छोट्या थोड्याशा गोष्टीवरून आपण फ्रस्ट्रेट होत असतो. कधी घरातला नळ गळतोय, प्लंबर आला नाही, तर कधी खूप मोठ्या मोठ्या AC मॉलमध्ये सबंध दिवस भटकल्यानंतर माझ्याच मनासारखं मला का काही मिळत नाही म्हणून चुकचुकत असतो. या पार्श्वभूमीवर या असाध्य आजाराची कल्पना आल्यावर, नेमकेपणाने याचा शेवट काय आहे हे कळून चुकल्यावर, मग नुसतंच आयुष्य सुंदर आहे आणि ते मी अजूनच सुंदर बनवणार हे न म्हणता, हे नुसतंच न म्हणता आयुष्याचा लेखाजोखा तू मांडतेस. आतापर्यंत जगले ते काय जगले, इथून पुढे कसं जगायचंय,
सुख नेमकं कशात आहे हे तू ठरवतेस, तसं नेमकेपणाने लिहून ठेवतेस आणि त्याचं शेवटपर्यंत पालन करतेस. अगदी शेवटच्या टोटली ऑक्सिजन डिपेंडंट 2.5 महिन्याच्या काळात सुद्धा, तेही इतक्या सुंदरतेने, इतक्या सहजतेने की मी, तुझे बाबा काय, तुझे मामा, आम्ही सगळेच फसलो, कुणालाही याचा थांब पत्ता लागला नाही. यात आमच्या पराजयापेक्षा तुझी स्तुतप्रज्ञता खूप उत्तुंग. तुला आमचा सलाम. आमच्यापैकी, वाचकांपैकी कुणालाही हे तुझ्या 1% जरी जमलं, असा आयुष्याचा उत्सव करायची ताकद ह्या पुस्तकांनी 1% तुझ्या 1% जरी कुणालाही आमच्यापैकी, वाचकांपैकी मिळाली, तरी मी अजून थोडीफार समाधानी. नंबर 3, तू शीतलताईच्या पत्रात म्हणतेस की संसार कसा करावा, कसा करू नये हे मी शिकले आहे. त्या घराला पहिल्यापासून आपलं मान वगैरे वगैरे. आज आजूबाजूला जेव्हा तुझं घर, माझं घर, तुझे नातेवाईक, माझे नातेवाईक अशा क्षुल्लक कारणांसाठी घटस्फोट होताना मी पाहते, तेव्हा कुणातरी योग्य व्यक्तीच्या हातात हे तुझं लेखन पडावं, एखादा संसार मोडताना वाचावा. त्यामध्ये अगदी तुला अपेक्षित असे सुखाचे मळे नाहीत, पण एखादं रोपटं जरी लागलं तरी अजून एक समाधानाची लकेर माझ्या मनावर उमटून जाईल. असे आणि बरंच काही तुझ्या लिखाणात पानोपानी असलेले, मग ते कधी विदूषक असेल तर कधी देवाला लिहिलेले पत्र, अशा प्रत्येक गोष्टी शेअर करायच्या म्हटलं तर ह्याच्यातली प्रत्येक ओळ मला एक्सप्लेन करता येईल, पण शक्य नाहीये. आणि मग अशी अवस्था होते हत्ती आणि आंधळ्यांची जी गोष्ट आहे, की हत्ती आणि आंधळ्यांच्या गोष्टीसारखं कुणाला काय रूप सापडेल ह्या पुस्तकातनं हे मला माहिती नाही, पण काहीतरी मिळेल हे नक्की. आणि ज्याला हत्ती गवसेल तो भाग्यवान. गेले 8 वर्ष मी हिचं अस्तित्व ठाई ठाई अनुभवते. ते कधी पौर्णिमेच्या चंद्रात आहे, चांदण्यात आहे, कधी रात्रणीच्या गंधात आहे, कधी अजय अतुलच्या मोर्यामध्ये आहे, कधी सलील संदीपच्या आयुष्यावर बोलू काही मध्ये आहे. सूर्य निरागसो ऐकताना ही माझ्या बाजूला बसलेली असते. खूपशा गोष्टी आहेत. 8 वर्षातली माझी अखंड चालू असलेली चिडचिड जेव्हा जराही न रिॲक्ट होता राधा सहन करत असते, त्यावेळेला तिच्या बाजूला कायम ती उभी असलेली मला दिसते. कधी राधा गंधारी यांच्या रिलेशनशिप मध्ये ती लोकावते, कधी राधा कांचन लीना यांनी केलेल्या माझ्या वाढदिवसात ती माझ्या बाजूला असते. कांचन मधुरा माझ्या आजूबाजूला घोटाळताना ती मिश्किलपणे हसती असते. चैत्रा, पियू, कांचन यांनी मारलेल्या घट्ट मिठीत मिळते कधी कधी. अमृता, सोनल, ज्ञानेश्वरी, स्वप्नील, नीरज, विनीत, सोहल, सुदेव, काकू तू कशी आहेस, हा आंटी, या मेसेज मध्ये मला तिचा अंश मिळतो. योगेश मामा कधीतरी कारण नसताना काय चाललंय म्हणून फोन करतो, त्याच्यातून ती डोकवते. विश्वास मामा डाएट करत नाही, एक्सरसाइज करत नाही म्हणून चिडचिड करतो, तेव्हा ती भेटते. कट्ट्याच्या आम्ही दोघांनी घालवलेल्या एकत्र प्रत्येक क्षणांमध्ये, प्रत्येक घराच्या त्या कोपऱ्यामध्ये ती पूर्ण उरलेली असते. ती कबीरच्या पहिल्या दर्शनात असते, त्याच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणात ती असते. हा वेडेपणा आहे हे असंच आहे. गेले 8 वर्ष मी हे कणाकणात वाहते. आज या पुस्तकाच्या रूपाने पुन्हा एकदा ह्या सगळ्याला एक अस्तित्व दिलंय, थोडंसं माझ्यापासून वेगळं केलंय. ह्याची प्रसूती वेदना कठीण खरीच, पण तुझ्या पहिल्या दर्शना इतकंच आजचं हे तुझं दर्शन सुद्धा मला मोहून टाकलंय. ते 2 क्षण सुद्धा द्यायला कमी पडले याचं एक क्षण सुद्धा मनात जात नाही. याची खंत, हे गिल्ट जे काही असेल ते एक क्षण सुद्धा डोक्यातून जात नाही. आणि असंच राहणार. कुठे शोधू तुला? जिथं आहे, जिथं असशील तिथं नक्की आनंदी असशील. तशीच राहा. तिकडे बापू आजोबा आहेत, आपले आजोबा आहेत, नक्की आनंदी असशील. कायम अशीच राहा. यू डिझर्व द बेस्ट. थँक्यू.